महान लोक हॉस्पिटलमध्ये जन्मत नाहीत, महान लोक त्यांच्या चॉईसने महान असतात। हॉस्पिटलमध्ये जन्म घेणारा प्रत्येक जण महान नाही होत। बाहेरच्या जगातील प्रॉब्लेम्स फेस करून त्यांना मात देऊन आणि स्वतःचे स्किल्स डेव्हलप करून महान बनलं जातं। असं कधीच बोलू नका व्हाय इज दिस हॅपन टू मी, हे मी बऱ्याच लोकांना बोलताना ऐकलंय। माझ्यासोबतच असं का होतं, हे माझ्यासोबत का झालं। खरं तर मिडल क्लास लोकांच्या तोंडात एकच डायलॉग असतो, नेहमी माझ्यासोबतच असं का होतं, हे माझ्याच घरात का घडतं, व्हाय मी। ॲक्च्युली याच्यामुळेच तुमच्या मनात हीन भावना निर्माण होतात। शेतकरी बोलतो मी तर पिकाला वेळेत पाणी दिलं होतं, तो म्हणतो मी वेळेत कीटकनाशके फवारली, चांगल्या बिया पेरल्या, पिकाला योग्य ऊन भेटलं, योग्य पाऊस भेटला। पण जेव्हा पीक काढायचं होतं त्याच्या आदल्या रात्री वादळी पाऊस झाला, तो बोलतो व्हाय मी, हे माझ्यासोबत का झालं, माझी काय चूक झाली। यावर भगवंताचंही एकच उत्तर असेल, काही वेळा तुम्ही अयशस्वी होता, समटाइम्स यू कुड लूज, इट्स अ लॉ। पण टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण मनुष्य जीवनात हार जीत येतच असते। इतिहासातील एक प्रबळ उदाहरण सांगतो। आर्थर ॲश एक टेनिस प्लेयर होता। एका वर्षामध्ये टेनिसचे मेन 4 कप असतात, ऑस्ट्रेलियन ओपन, US ओपन, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन। आर्थर ॲशने यापैकी 3 चॅम्पियनशिप त्याच्या नावावर केले होते, ते म्हणजे ऑस्ट्रेलियन ओपन, US ओपन आणि विम्बल्डन। पण मजेची गोष्ट म्हणजे 36 वर्षाचे असताना त्यांची एक हार्ट सर्जरी झाली होती। पण त्या काळी जे रक्त चढवलं जायचं ते काही चांगल्या प्रतीचे नसायचे, म्हणजे तेव्हा आजच्या प्रमाणे प्रोटोकॉल नसायचे। पण जे रक्त त्यांना चढवलं गेलं त्यामध्ये त्यांना HIV पॉझिटिव्ह झाला। आर्थर ॲशने खूप प्रयत्न केलं की बातमी बाहेर पडू नये, पण बातमी लपवता आली नाही। ही गोष्ट त्यांच्या चाहत्यांना कळाली, चाहते त्यांना पत्र लिहायचे, त्यांची खुशाली विचारायचे, परंतु आर्थरला प्रत्येक पत्राचं उत्तर देता येत नव्हतं। चाहत्यांपैकी 15 वर्षांचा एक मुलगा आर्थर ॲशला पत्र लिहितो, ज्याचं उत्तर आर्थर ॲशने त्याला दिलं। तो मुलगा लिहितो, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे, जेव्हा पण मी देवाला भेटेल तेव्हा मी देवाला एक प्रश्न मात्र नक्की विचारेन की तुमच्या तरुण वयातच देवाने तुम्हाला हा आजार का दिला। जेव्हा आर्थर ॲशने त्या पोराचं पत्र वाचलं तेव्हा त्याने पहिल्यांदा रिप्लाय दिला, आणि ते उत्तर आज पण विम्बल्डनच्या टेनिस कोर्टमध्ये ग्रेनाइटच्या दगडावर कोरून लिहिलंय। उत्तर ऐका, आर्थर ॲश लिहितो, लहान मुला तुझं माझ्यावर किती प्रेम आहे हे मला कळतंय, पण तू माझं उत्तर काळजीपूर्वक आहे, हे तुला खूप काही शिकवेल। 50 मिलियन चिल्ड्रन्स ऑन दिस अर्थ वॉन्टेड टू प्ले टेनिस। त्या 50 मिलियन मधील फक्त 5 मिलियन भाग्यशाली लोक असतात जे रॅकेटला पकडतात। त्या 5 मिलियन मधील फक्त 5 लाख लोक शाळा किंवा कॉलेज लेवलला टेनिस खेळतात। त्या 5 लाखांपैकी फक्त 50,000 जण प्रोफेशनल टेनिस खेळतात। त्या 50,000 सुद्धा फक्त 5,000 जण फुल टाइम प्रोफेशनल टेनिस प्लेअर बनतात। त्या 5,000 जणांपैकी फक्त 500 जण विम्बल्डन खेळतात, आणि त्या 500 पैकी 4 जण सेमीफायनलमध्ये पोहोचतात, आणि त्याही 4 पैकी 2 फायनलमध्ये पोहोचतात, आणि फक्त 1 जण कप जिंकतो। जेव्हा देवाने 3-3 वेळा मला तो कप उचलण्याचं सौभाग्य दिलं तेव्हा मी तक्रार नाही केली की व्हाय मीच का। जगातील इतक्या लोकांपैकी मी कप जिंकलो तेव्हा मी म्हणालो नव्हतो की व्हाय मीच का। तर आता मी कसं तक्रार करू शकतो। प्रॉब्लेम काय आहे, जेव्हा चांगलं होतं तेव्हा थँक्स बोलत नाही, आणि जेव्हा थोडं वाईट घडलं तर शिव्या द्यायला लाग। खरं आहे ना, गॉड इज अनफेअर टू मी, देव माझ्यासाठी चांगला नाहीये, हे प्रत्येक मिडल क्लास व्यक्तीच्या तोंडातून ऐकलंय। मित्रांनो, खरं तर भगवंत त्याच्या स्वतःसाठी पण चांगला नाहीये। आदल्या रात्री राज्याभिषेक आणि एका रात्रीनंतर 14 वर्षांचा वनवास, हे भगवंताचं भाग्य। भगवान कृष्ण जेव्हा मनुष्य जन्म घेतात सख्खा मामा कंस मारायचा प्रयत्न करतोय। तर टेन्शन घेऊ नका दोस्तो, उद्याची चिंता सोडा आणि आजमध्ये जगा। तक्रार करणं सोडून द्या आणि यशस्वी व्हा।